बऱ्याच लोकांना माहीतच नाही की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी काय आहे. काही लोकांना असं आहे की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे आपण मायनर प्रोसिजरच करू शकतो असं वाटतं. तर तसं नाही आहे. ह्या प्रोसिजर्स कुठल्याही एजमध्ये करू शकतो, कारण याच्यामध्ये चिरफाड नाही, टाके नाही आणि चिरफाड टाके नसल्यामुळे हॉस्पिटल स्टे पण फार कमी असतो. बऱ्याच ऑपरेशन नंतर पेशंट्सला आम्ही त्याच दिवशी घरी पाठवू शकतो. बऱ्याच प्रोसिजर्सचे रिझल्ट्स आमचे एकदम मॅजिकल आहेत, तर लोकांना विश्वासच बसत नाही की हे खरंच होतं. तर ही ट्रीटमेंट पहिल्या 6 तासात झाली तर पेशंटला जो झालेला पॅरालायसिस आहे, मोर दॅन 50% चान्स असतो की ते रिव्हर्स होऊ शकतो. ॲक्यूट लिम्ब इस्केमियामध्ये शुद्ध रक्तवाहिन्यामध्ये थ्रोम्बस तयार होतो. तसं झालं तर अचानक पाय थंड पडणे, पाय पॅरलाइज होणे, त्याचं मुवमेंट कमी होणे असं होऊ शकतं. अशा पेशंटला पण आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट दिली पाहिजे. चेंजेस रिव्हर्सिबल आहेत, तोपर्यंत आमच्याकडे आलं तर आम्ही ते पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो, नाहीतर मग अम्प्युटेशनची गरज पडू शकते. पोस्ट ट्रान्सप्लांट पेशंटला पण बऱ्याच वेळा रक्तवाहिन्यांचे आजार होतात, रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, पित्ताशयाच्या नसा असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात. अशा वेळेस पण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट त्या पेशंटला हेल्प करू शकतात ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी. रुबिओल इज ऑलवेज अहेड ऑफ ऑल अदर हॉस्पिटल्स इन पुणे. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसाद मध्ये. आणि आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर यादव मुंडे, बेस्ट एंडोव्हास्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, रुबी हॉल, पुणे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर. आता मी जसं सांगितलं ऑडियन्सला की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, तर ते नेमकं म्हणजे काय सांगाल का आम्हाला? इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी इज द मोस्ट मॉडर्न ब्रँच ऑफ मेडिसिन. ह्याच्यामध्ये आपण ज्या आजारावर आधी फक्त शस्त्रक्रिया करूनच ट्रीटमेंट पॉसिबल होती, त्यातल्या बऱ्यापैकी आजारावर आपण आता शस्त्रक्रिया अवॉइड करून विदाऊट सर्जरी आपण ऑपरेट करू शकतो थ्रू इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आम्ही इमेज गायडेड सर्जरीज करतो. म्हणजे आम्ही इमेजिंगचा उपयोग करून, लाईक सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI ह्याचा उपयोग करून, त्याचा गायडन्स घेऊन आम्ही विदाऊट सर्जरी ऑपरेशन करतो. आता विदाऊट सर्जरी ऑपरेशन म्हणजे एंजिओप्लास्टी वगैरे, तसं आपण व्हेन मधून इन्स्ट्रुमेंट टाकून मग त्याच्यात तुम्ही ह्याच्या साह्याने, CT स्कॅनच्या साह्याने जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करता. हे आपण जसं आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हृदयाची अँजिओप्लास्टी होते, अँजिओग्राफी होतं, तसंच बॉडीतल्या प्रत्येक ऑर्गनची अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी होत असते. हे अवेअरनेस जरा कमी आहे. हे सगळं इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी थ्रू पॉसिबल आहे. तर विथ द यूज ऑफ कॅथेटर्स, गाईड वायर्स, मायक्रो कॅथेटर्स, वी कॅन रीच एनिवेअर फ्रॉम द ब्रेन टिल टोज ऑफ द फीट. आणि with the help of catheters we go at the target region and do the procedure. Like if there is internal bleeding, we go in and block the small blood vessel which is bleeding. So for that, earlier days only option was open surgery. They have to open and clip the blood vessel. But now without opening, we can go through a small 2 millimeter tube and then block the blood vessel. Similarly, we can open the smaller blood vessels even in the brain, lungs, kidneys, liver, lower limbs, upper limbs, etc. तर थोडक्यात हे की आपण विदाऊट सर्जरी या गाईड वायर्स थ्रू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. येस येस. तर ह्याला कुठले कुठले म्हणजे आजार, कुठल्या कुठल्या आजारांना आपण ह्याला ट्रीट करू शकतो? बऱ्याच लोकांना माहीतच नाही की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी काय आहे. आणि त्यात काही लोकांना असं आहे की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे आपण मायनर प्रोसिजरच करू शकतो असं वाटतं. तर तसं नाही आहे. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण खूप काही मेडिकल कंडिशन्सची ट्रीटमेंट करू शकतो. जसे की मेनली आपण वॉस्क्युलर सिस्टीममध्ये कुठेही ब्लॉक असेल तर आपण ओपन करू शकतो, किंवा कुठेही इंटरनल ब्लिडिंग असेल तर ती मधल्यामध्ये क्लोज करू शकतो. तशा प्रकारे आपण कॅन्सरवरतीही ट्रीटमेंट करतो. आता कॅन्सर जर असेल, जेव्हा ऑपरेशन शक्य नाही तेव्हा आम्ही कॅन्सरला रक्तप्रवाह पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन डायरेक्ट टार्गेटेड थेरपी करतो आणि त्याच्यामुळे कॅन्सर श्रिंक होतो आणि नाहीसा होतो. तर हे सगळं विदाऊट सर्जरी होतं. त्याप्रमाणेच आपण बऱ्याच दुसऱ्या जे ट्यूमर आहेत, किडनी ट्यूमर आहे, लंग ट्यूमर आहे, बोन ट्यूमर आहे, त्याच्यावर पण डायरेक्टली निडल टाकून त्याला जाऊन ट्रीटमेंट करू शकतो.
म्हणजे कुठल्याही प्रकारचे ट्युमर्स ते बॉडीत कुठेही असले तरी आपण त्यांना ह्या ट्रीटमेंटनी बरं करू शकतो विदाउट सर्जरी. आणि कॅन्सरसाठी पण म्हणले तुम्ही की आपण जर एकाच ठिकाणी कॅन्सर असेल तर त्याला पण आपण ट्रीट करू शकतो. बरोबर. आणि कसं प्रत्येक मेडिसिनच्या ब्रँचमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचं महत्त्व आहे. म्हणजे आता रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नेफ्रोलॉजी आहे, हेपॅटॉलॉजी आहे, लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, व्हास्क्युलर पेरिफरल व्हास्क्युलर डिसिजेस आहेत, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. त्या सगळ्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या ट्रीटमेंटनी हेल्प करू शकतो सगळ्या प्रकारच्या पेशंटला. तर आता असे एक स्पेसिफिक आजार सांगाल का की आतापर्यंत तुम्ही कुठल्यांना आपण हे इंटरव्हेन्शनलनी बरं केलंय? तर आमच्याकडे मॅक्झिमम आता पेशंट म्हटलं तर कॅन्सरचे पेशंट जास्त असतात, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला एखाद्या लंग ट्यूमर आहे किंवा लिव्हर ट्यूमर आहे, किडनी ट्यूमर आहे, ते जर 3 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर आम्ही डायरेक्टली निडल टाकून त्याला बर्न करतो. त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन किंवा मायक्रोवेव्ह अब्लेशन म्हणतो. आणि ते केल्यानंतर तो ट्यूमर सगळा निकामी म्हणजे पूर्णपणे ट्यूमर सेल्स डेथ होतात आणि पेशंट कॅन्सर फ्री होतो. दुसरं म्हणजे ट्रान्स आर्टेरियल थेरपीज आहेत, जसं की लिव्हर कॅन्सरसाठी ट्रान्स आर्टेरियल किमो एम्बोलायझेशन करतो, ट्रान्स आर्टेरियल रेडिओ एम्बोलायझेशन असतं. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आम्ही त्या रक्तवाहिनीमधून ट्यूमरकडे टाकतो आणि तेवढं ट्यूमरच्या सेल्स मरतात आणि पेशंट कॅन्सरपासून बरा होतो. तर याला काही एज लिमिट नाहीये. ह्या प्रोसिजर्स कुठल्याही एजमध्ये करू शकतो, कारण याच्यामध्ये चिरफाड नाही, टाके नाही, आणि चिरफाड टाके नसल्यामुळे हॉस्पिटल स्टे पण फार कमी असतो. बऱ्याच ऑपरेशन नंतर पेशंट्सला आम्ही त्याच दिवशी घरी पाठवू शकतो. आणि हे सगळं असल्यामुळं हॉस्पिटल स्टे कमी असल्यामुळे आणि चिरफाड टाके नसल्यामुळे पेशंटला वेदना पण कमी होतात, रिकव्हरी पिरियड पण कमी लागतो, आणि दॅट्स हाऊ इट हेल्प्स टू रिड्यूस दी फायनान्शियल बर्डन ऑल्सो, बिकॉज हॉस्पिटल स्टे कमी झाल्यामुळे तसं हॉस्पिटलचं बिल पण कमी होतं. आणि आपण म्हणतो बाकीच्या डिसीजला किंवा केमोला त्याला कोमॉर्बिडिटीजचा पण विचार करावा लागतो, तसा ह्याच्यात काही रोल आहे का कोमॉर्बिडिटी? हो, ह्याच्यामध्ये कोमॉर्बिडिटीचा एवढा इफेक्ट होत नाही, कारण आपण एकदम टार्गेटला पोहोचूनच ते औषध देतो. जर आपण ट्रान्सव्हेनस किंवा ओरली जर औषध देत असेल तर ते औषध 100 पट लागतं. ते आपण त्याच्या 1% आपण डायरेक्टली ट्यूमरमध्ये दिलं तर तेवढाच इफेक्ट होतो. त्याच्यामुळे ते सिस्टमिक साईड इफेक्ट आहेत, जसे की किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत, ते साईड इफेक्ट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या ट्रीटमेंट्समध्ये होत नाहीत. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की बाकीच्या थेरपींनी जी इम्युनिटी कमी होते ती आपण याच्याने स्टोअर करू शकतो? हो हो, बाकीचे जे सिस्टमिक साईड इफेक्ट आहेत बाकीच्या थेरपीजमध्ये, दोज सिस्टमिक साईड इफेक्ट्स कॅन बी अवॉइडेड विथ इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ट्रीटमेंट्स, मेनली फॉर कॅन्सर्स. आणि कोमॉर्बिडिटीज असेल तरी, तुमचं एज काहीही असेल तरी तुम्ही ह्याच्यानी लवकरात लवकर क्युअर होऊ शकता. बरोबर. ह्या थेरपीने आपण कॅन्सर सोडून कुठले कुठले आजारांना बरं करू शकतो? आता कॅन्सर सोडून रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. मी जसं म्हणलं, ब्लॉकेजेस असतात, पायामधल्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक असतात किंवा कुठल्याही बॉडीमध्ये ब्लॉक असतील तर आम्ही तिथे पोहोचून त्याला अँजिओप्लास्टी करू शकतो. जसं हार्टची अँजिओप्लास्टी होऊ शकतं, तसंच किडनीची अँजिओप्लास्टी, लिव्हरची अँजिओप्लास्टी, पायाची अँजिओप्लास्टी, हाताची अँजिओप्लास्टी, ब्रेनची अँजिओप्लास्टी, हे सगळं शक्य आहे. आणि हे सगळं खूप वर्षानुवर्षापासून आम्ही करतोय, पण याचा अवेअरनेस फार कमी आहे. तुम्ही मगाशी म्हणले पायाच्या, तर हे व्हेरिकोज व्हेन्सशी रिलेटेड पण असू शकतात का? हो हो हो. जर समजा ब्लॉक असेल तर आम्ही अँजिओप्लास्टी करतो ओपन करण्यासाठी, पण रक्तवाहिन्या फुगल्या असतील, त्याला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात, तर त्याला आपण त्या फुगलेल्या रक्तवाहिन्या मधल्यामध्ये बंद करतो. त्याचे वेगळे वेगळे प्रकार असतात. काही पेशंटला स्क्लेरोथेरपी करतो, काही पेशंटला लेझरनी ट्रीटमेंट करतो, काही पेशंटमध्ये आम्ही ग्लू टाकून रक्तवाहिन्या बंद करतो. आणि मग ते फुगलेल्या रक्तवाहिन्या बंद झाल्यानंतर पेशंटचे जे सिम्पटम्स आहेत, पाय दुखणे, पाय सुजणे, ते सगळं कमी होतं. आता तुम्ही म्हटले की बाकी कुठे असेल, अजून कुठे ब्लॉकेज असेल तर त्याला पण आपण करतो. तर समजा कोणाला माहितीच नसेल तर आपण ते ब्लॉकेज शोधण्यासाठी काय करायला पाहिजे? हा, ब्लॉकेज शोधण्यासाठी माहितीये सगळ्यांना. बरोबर. हा, तर ब्लॉकेजेसमुळे काय पेशंटला कसं, आता पायामध्ये ब्लॉकेजेस असतील तर थोडं चालल्यानंतर थांबायला लागतं, पाय दुखतो,
तसे सिमटम्स असतात. तसंच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील तर पेशंटला स्ट्रोक येतो किंवा चक्कर येते. तर असे सिमटम्स आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतात आणि तसे सिमटम असतील तर आपण त्याची अँजिओग्राफी करून ते काय प्रॉब्लेम आहे ते डिटेक्ट करू शकतो. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आम्ही डायग्नोसिस पण करतो आणि ट्रीटमेंट पण करतो. बऱ्याच लोकांना रेडिओलॉजी म्हणजे फक्त डायग्नोसिस असं वाटतं. हे एक मिथ आहे. पण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी एक सब स्पेशालिटी आहे रेडिओलॉजीची, ज्याच्यामध्ये आपण डायग्नोसिस पण करतो आणि त्याची ट्रीटमेंट पण करतो विदाउट सर्जरी. आता आपण जसं डिस्कस करतोय की वेगळे वेगळे आजार, तर त्याच्यात फायब्रॉइड म्हणून आजार असतो गर्भपिशवीचा, तर त्याला पण आपण ह्याच्याने ट्रीटमेंट करू शकतो. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. तर फायब्रॉइड साठी आपल्याकडे युट्राईन फायब्रॉइड एम्बोलायझेशन अशी एक ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट फार चांगली आहे. ह्याच्यामध्ये खूप फायदे आहेत. म्हणजे आपल्याला युट्रस काढायची गरज नाही किंवा फायब्रॉइड काढायची गरज नाही. आम्ही युट्रसला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये आमची नळी घेऊन जातो, छोटीशी 1 मिलीमीटरची, आणि त्याच्यामधून पार्टिकल्स टाकून ते फायब्रॉइडचा ब्लड सप्लाय बंद करतो, जेणेकरून ते फायब्रॉइड साईजमध्ये श्रिंक होतं आणि त्याच्यामुळे जे त्रास होतोय तो सगळा नाहीसा होतो. तर ही ट्रीटमेंट खूप कॉमनली केली जाते वेस्टर्न कंट्रीजमध्ये, पण इंडियामध्ये आपल्याला अवेअरनेस कमी असल्यामुळे ते एवढं कॉमनली होत नाही. पण आम्ही आता मागच्या 15 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय पुण्यामध्ये, आणि आता नंबर ऑफ पेशंट्स पण आता वाढत चाललेले आहेत. पण ही सगळी प्रूव्ड ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंटवर खूप रिसर्च झालेला आहे आणि ह्याच्या जनरल म्हणजे ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी सोबत कंपॅरिझन पण झालेलं आहे. ह्याचा इफेक्टिव्हनेस सर्जरी एवढाच आहे असं प्रूव्ह झालेलं आहे. पण पेशंट्सला एवढं माहिती नाही याच्याबद्दल. तर त्याला कुठल्या साईज पासूनचा फायब्रॉइड की तुमच्या बॉडीत आहे की कुठल्या साईज पासून कुठल्या साईज पर्यंत आपण त्याला श्रिंक करू शकतो? आता याच्यामध्ये कसं देर इज नो साईज क्रायटेरिया. आपण कुठल्याही साईजचा फायब्रॉइड ट्रीट करू शकतो. पण एवढंच असतं की जसं साईज 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर त्याचा इफेक्टिव्हनेस कमी असतो, म्हणजे तेवढ्या जास्त कमी होत नाही. पण अप टू 10 सेंटीमीटर डेफिनेटली बेनिफिट होतो. आता कधी कधी कसं असतं की मल्टिपल असतात, छोटे छोटे, तर त्याला आपण खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ही होऊ शकते. कारण छोटे असतात आणि मल्टिपल असतात, त्याच्यामुळे सर्जरीचं रेकमेंडेशन पण नसतं. तर त्या पेशंटला आपण जास्त रेकमेंड करू शकतो ही ट्रीटमेंट, कारण त्यांना लॉंग टर्म त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते टाळता येतात. बरोबर. आता एक ऍडव्हान्टेज म्हणजे काय, आपण युट्रसचाच ब्लड सप्लाय बंद करतो, त्याने त्याच्यामुळे मल्टिपल फायब्रॉइड असले तरी सगळ्यांवर त्याचा इफेक्ट होतो आणि सगळेच श्रिंक होतात. सर्जरी करून मल्टिपल फायब्रॉइड काढणे जरा जास्त अवघड असतं आणि ते कंबरसम पण असतं आणि सर्जरीचे वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशन पण असतात. ऑल दॅट कॅन बी अवॉइडेड विथ युट्राईन फायब्रॉइड एम्बोलायझेशन. तर हे फायब्रॉइड साठी तर खूपच वरदान सर्जरी आपण असं म्हणायला पाहिजे. सर्जरी विअर ट्रीटमेंट म्हणायला पाहिजे. बऱ्याच पेशंटला आम्ही सेम डे इव्हनिंगला पण घरी सोडतो. तर ज्यांना छोटे छोटे फायब्रॉइड आहे, ज्यांना गर्भपिशवी काढायची नाही आहे, ज्यांना मोठ्या प्रोसिजरला जायचं नाही आहे, त्यांनी एकदा येऊन डायग्नोज करून ही प्रोसिजर त्यांना होते का हे बघायला पाहिजे. भरपूर ऍडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे मेनली ओपन स्कार नाहीये, सुचस नाहीये, हॉस्पिटल स्टे वन डेचा आहे, जे की सर्जरीमध्ये मिनिमम 1 वीक लागतो आणि नंतर रेस्ट पण घ्यायला लागतं सर्जरी नंतर, ते घ्यायची गरज नाहीये. पेशंट्स कॅन रिझ्यूम ऍक्टिव्हिटी विदिन फ्यू डेज आणि इन्फेक्शनची रिस्क जे सर्जरीत असतं ते इकडे काही रिस्क नाहीये. त्यामुळे मल्टिपल ऍडव्हान्टेजेस आहेत. तर आता जसं आपण ह्या UFE बद्दल बोललो, तसंच प्रोस्टेट साठी पण आहे. जसं महिलांमध्ये फायब्रॉइडचा प्रॉब्लेम असतो युट्रसमध्ये होण्याचा, तसंच पुरुषांचं जसं वय वाढतं तसं त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथी वाढतं आणि त्याच्यामुळे युरेथ्रा जो असतो ज्याच्यातून युरिन पास होतं त्याच्यावर प्रेशर येतं. त्याच्यामुळं सिमटम्स येतात जसं की फ्रिक्वेंट युरिनेशन, नाईटला जास्त वेळा उठून युरिनेशनला जाणे, असे प्रॉब्लेम होतात. तर ह्यामध्ये पुन्हा आपल्याला नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे, त्याला प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये आपण छोटी एक फेमोरल आर्टरी किंवा रेडियल आर्टरीमधनं छोटीशी नळी टाकून प्रोस्टेट ग्लँडला सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसलमध्ये जाऊन ती रक्तवाहिन्या बंद करतो, जेणेकरून प्रोस्टेटचा ब्लड सप्लाय कमी होतो
आणि प्रोस्टेटचे साईज श्रिंक होतं आणि जे त्याच्यामुळे जे सिम्पटम्स होत आहेत ते नाहीसे होतात. आणि हे कुठल्याही वयामध्ये करता येतं. आम्ही आता रिसेंटली 94 वर्षाच्या पेशंटची पण प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन आणि ह्याला पण हॉस्पिटलायझेशन कमी लागतं. हा, याला पण 1 डे हॉस्पिटलायझेशन इज इनफ. ओके. आणि आपण काय करतो, ते जो ब्लॉक झालेला पाईप असतो त्याला ओपन करतो किंवा तिथला रक्त पुरवठा बंद करतो. हा, नाही, आता याच्यामध्ये कसं प्रोस्टेट ग्लँड वाढलेली आहे तर ते आपल्याला श्रिंक करायचे. तर आपण त्याचा ब्लड सप्लाय जर बंद केला तर त्या सेल्सला न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत आणि ते आपोआप श्रिंक होईल. त्याच्यामध्ये चिरफाड नाही, टाके नाही किंवा काही नाही, आणि सेम डे इव्हनिंगला पण डिस्चार्ज. लिमिट पण नाही की तुम्ही 94 पण केलंय सक्सेसफुल. आणि बऱ्याच वेळा जर प्रोस्टेट 100 ग्रॅमच्या पेक्षा मोठी असेल तर सर्जरीसाठी खूप अवघड असतं. तो जो लिमिटेशन आहे सर्जरीचा तो प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशनला नाहीये. आपण कुठल्याही साईजच्या ग्लँडला एम्बोलायझेशन करू शकतो. आणि आता बऱ्याचदा कसं असतं, कोमॉर्बिडिटीज असतात ह्याच्या सोबतच, की हार्ट डिसीज असतं, हार्टचं ऑपरेशन झालेलं असतं, डायबिटीज असतं, वय पण असतं. तर नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांना वाटतं की यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, ऑलरेडी हार्ट डिसीज झालाय, त्याच्यात ही सर्जरी त्यांना झेपेल की नाही. तर त्याच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे. चांगलं आहे. रक्तपातळ करायची औषधं चालू असतात, ते बंद करता येत नाही. अशा पेशंट मध्ये पण प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन करू शकतो जिथे सर्जरी करू शकत नाही. त्या ठिकाणी प्रोस्टॅटिक आर्टरी. आणि हा कायमस्वरूपी हे आलं, ह्याला परत काही सर्जरी परत नाही. दिस इज अ थेरप्युटिक ट्रीटमेंट. एकदा आपण प्रोस्टॅटिक आर्टरी बंद केली की ते हळूहळू ग्लँड श्रिंक होतं आणि पेशंटचे सिम्पटम्स कमी होतात. आता अजून ह्या फील्डमध्ये आता समजा हे पण नवीन आलेलं आहे, ऍडव्हान्स आहे, की ही ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे, की असं इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आलेली आहे ना, आपण त्याच्याने एवढे आजार कमी करू शकतो. तसं अजून काय काय ऍडव्हान्स आलेले आहेत आणि येणार आहे? कसं आहे, तुम्हाला माहिती आहे की रेडिओलॉजी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ऍडव्हान्समेंट हे कायम होत असतात. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला नवीन नवीन प्रोसिजर्स येत असतात. पण ह्याच्यासोबत तुम्ही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी इज इन प्रॅक्टिस सिन्स डिकेड्स अँड इट इज वेल स्टडीड and it is most of the procedures are compared with surgical and other alternative procedures, and most of the procedures have better results than surgery and other alternative procedures. त्याच्यामुळे जरी नवीन नवीन ट्रीटमेंट येत असतील तरी these are all FDA approved procedures. आणि याच्यामध्ये आता कसं आहे, आपण आता बोललो प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन, तसंच बऱ्याच प्रकारचे एम्बोलायझेशन नवीन नवीन येतात. जसे जॉईंट पेनसाठी आम्ही एम्बोलायझेशन करतो. जसं की नी पेन असेल, पेशंटला सर्जरी नको असेल, जॉईंट रिप्लेसमेंट करायचं नसेल, तशा वेळेस आम्ही तिकडे जाऊन जेनिक्युलर आर्टरी एम्बोलायझेशन करतो. त्याला GAE म्हणतात. GAE. तर ते GAE केल्यानंतर पेशंटचं नी पेन नेक्स्ट 24 आवर्स पासून कमी होऊन जातं. तसंच कुठले कुठले नी पेन आपण त्याच्यात घेऊ शकतो? टेअर वाले कुठलाही पेन असेल तर, कारण ते आपण ते तिथलं इन्फ्लेमेटरी टिश्यू आहे ना, त्याचा ब्लड सप्लाय कमी करतो, जेणेकरून जे पेन सिग्नल ब्रेन कडे जातं ते जात नाही आणि त्याच्यामुळे पेन कमी होतं आणि पेशंट वॉक करायला चालू करतो. हे सर्जरी टाळण्यापुरतं आपण करतो की हे परमनंट पण आपण ह्याला पकडू शकतो? नाही, आता हे जे GAE प्रोसिजर आहे ही 5 वर्षापूर्वी आलेली आहे आणि आतापर्यंत जेवढे पण रिसर्च झालेला आहे याच्यावर, त्याच्यामध्ये सांगितलं की इट इज इफेक्टिव्ह टिल नाव. दॅट मीन्स इट मे बी फॉर लॉंग टर्म. किंवा कोणालाच लगेच करायचं नसतं. बरोबर. थोडे दिवस नाही, मला सर्जरी नाही करायची, तर ते हे ऑप्शनला जाऊ शकता. कारण नी पेन असं आहे की आजकाल 10 मधून एकाला सापडतच आहे. तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर तुम्ही जॉईंट्स बद्दल सांगत होते, अजून कुठल्या जॉईंट? जसं नी पेनचं आहे तसंच प्लांटार फेशियाटिस साठी किंवा फ्रोझन शोल्डर साठी पण आम्ही एम्बोलायझेशन करतो, जेणेकरून ते पेन कमी होतं. तर ह्याच्यात आपण फक्त नर्व सप्लाय, त्यांचा ब्लड सप्लाय, इन्फ्लेमेटरी टिश्यूला ब्लड सप्लाय कमी करतो. त्याचे काही साईड इफेक्ट नाही? काही नाही, त्याचे काही साईड इफेक्ट नाही. कारण मिथ असतं की काहीतरी लेमहॅनला की डोक्यात असतं की आता हे कमी केलं. आता बऱ्याच प्रोसिजर्सचे रिझल्ट आमचे एकदम मॅजिकल आहेत. कसं आहे, ओपन सर्जरी नाही, चिरफाड नाही आणि आमची प्रोसिजर झाल्यानंतर पेशंट एकदम बरे होतात. तर लोकांना विश्वासच बसत नाही की खरंच काही केलं. किंवा काही लोक म्हणतात की असं हे काहीतरी एक्सपेरिमेंटल प्रोसिजर्स आहेत, पण तसं नाहीये. दिस आर नॉट एक्सपेरिमेंटल प्रोसिजर्स, दिस आर वेल स्टडीड प्रोसिजर्स
विथ दी गुड रिझल्ट. विथ एव्हिडन्स अँड विथ येस एव्हरीथिंग. येस. आता अजून मिथ्स बद्दल बोलतोच आहे आपण, तर की मिथ्स आहे की एकदा मी कुठली पण प्रोसिजर केली की मला काही ना काही पेन होतच राहील, तर तसं आपल्या ह्याच्यामध्ये काही आहे का? आपल्या ह्याच्यामध्ये तसं काही नाहीये. मोस्ट ऑफ दी प्रोसिजर्सला काही मेजर साईड इफेक्ट नाहीये. नाही. हा, आणि परत परत ते होण्याचा पण चान्स कमीच असतो. कमीच असतं. तर पेशंटच्या अपेक्षा जेव्हा आपण म्हणतो डॉक्टर लोक नाही, साईड इफेक्ट नाहीये, तर त्यांना वाटतं म्हणजे मला काहीच होणार नाही. तर तसं नसतं. थोडंफार तर त्यांना आराम करणे, एक्सरसाइज करणे किंवा डाएट मेंटेन ठेवणे बरोबर. आणि ह्या ज्या रेग्युलर गोष्टी त्या करतच राहायला पाहिजे, तेव्हाच कुठल्या पण ट्रीटमेंटचा बरोबर इफेक्टिव्हनेस बरोबर. टिकून राहतो. हो, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम जे काही साईड इफेक्ट असतात की पेन, स्वेलिंग किंवा रेडनेस, असं ते सगळं टेम्पररी असतं. हो. ते काही दिवसात कमी होऊन जातं. मेजर तर साईड इफेक्ट नसतात. कॅन्सर बद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का, की आपण कुठले कुठले कॅन्सर या ट्रीटमेंटनी ट्रीट करू शकतो? आता याच्यामध्ये आम्ही मेनली लिव्हर कॅन्सर सगळ्यात जास्त ट्रीटमेंट करतो. हो. त्याच्यानंतर किडनी कॅन्सर करतो, लंग कॅन्सर करतो. बोनचे जे ट्युमर्स आहेत ते ऑस्टिओइड ऑस्टोमा नावाचं ट्युमर आहे. बिनाईन ट्युमर आहे, पण त्याच्यामुळं सारखं पेशंटला पेन होतं. हो. तर अशा पेशंटला आम्ही विदाऊट सर्जरी तिकडे एक छोटीशी सुई टाकून ते ट्युमर जाळून टाकतो आणि विदिन 24 आवर्स पेशंटला इफेक्ट येतो आणि पेन मग आता त्याचं ह्या कमी होऊन ट्रीटमेंट जातं. नंतर आपण किमो सजेस्ट करतो की नाही? काही नाही गरज नाही नाही, काहीच काहीच नाही. गरज हां, दिज आर ऑल थेरप्युटिक प्रोसिजर्स. हो. ह्याच्यानंतर आता वेगळी याला ॲडजंक्टिव्ह ट्रीटमेंटची गरज नसते. सर, आता थोडं वेनस डिसीजेस बद्दल सांगा आम्हाला, आता की आता वेनस थ्रोम्बोएम्बोलिझम बद्दल थोडक्यात सांगाल का, की त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो ट्रीटमेंट? तर आता बऱ्याच पेशंटला विनस थ्रोम्बो एम्बोलिझम होता, जसं की आपण डीव्हीटी म्हणतो, डीप विनस थ्रोम्बोसिस. तर डीव्हीटी जर एक्सटेन्सिव्ह असेल तर तेच वरती IVC मध्ये एक्सटेंड होतं आणि कधी कधी ते उडून वरती छातीमध्ये जातं आणि पल्मोनरी एम्बोलिझम होतं. तर इतके दिवस आपल्याकडे ट्रीटमेंट होते की गोळ्या औषधाचीच ट्रीटमेंट, रक्त पातळ करायचं. पण आता आपल्याकडे नवीन नवीन बरेच इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, ज्याचा यूज करून आम्ही रक्तवाहिनीमध्ये जाऊन ते क्लॉट रिट्रीव्ह करू शकतो आणि पेशंटला क्लॉट फ्री करू शकतो. काय म्हणतात त्या इन्स्ट्रुमेंटला? असे बरेच ॲस्पिरेशन थ्रोम्बेक्टॉमी म्हणतो आपण, किंवा इनारी नावाचं एक डिव्हाइस आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही थ्रोम्बस कॅच करून बाहेर ओढून काढू शकतो. किंवा पेनम्राचे काही डिव्हाइसेस आहेत ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करतो आपण आणि ते क्लॉट रिट्रीव्ह करतो. म्हणजे जर पल्मनरी आर्टरीमध्ये असेल किंवा IVC मध्ये असेल किंवा कुठल्याही डीप वेन्समध्ये असेल. आणि हे सगळं अवेलेबल असल्यामुळं जसं पल्मनरी एम्बॉलिझम इज अ फेटल डिसीज, जर मॅसिव्ह पल्मनरी एम्बॉलिझम झाला तर पेशंट जाग्यावर मरू शकतो. तर तशा पेशंटसाठी हे फार चांगली गोष्ट आहे की आपण ते थ्रोम्बस काढू शकतो आणि पेशंटचा जीव वाचवू शकतो. आणि आता समजा बाहेर गावून पेशंट येणार असेल तर आपल्याला किती इमर्जन्सी ही आपण ट्रीटमेंट करू शकतो? ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यांनी यायला पाहिजे, कारण टाइम इज इम्पॉर्टंट. जसं टाइम वाढेल तसं तर डॅमेज वाढत जातो. करेक्ट आहे, पण हे काही पर्सेंट चान्सेस आहे, जरी गावावरून येत असले तरी किती फास्टेस्ट ते पोहोचल्यावरती आपण त्यांना ट्रीट करू शकतो. हो, नाही याच्यामध्ये काही टाइम लिमिट नाहीये डीव्हीटी साठी किंवा पल्मनरी एम्बोलिझम साठी. हे आपण 21 डेज पर्यंत करू शकतो. हो, कारण कधी कधी बाहेर गावी असतात पेशंट. बरोबर. हो. तर जेवढं लवकर आलं तेवढं जास्त फायदा त्यांना आपण देऊ शकतो. अजून एक ट्रीटमेंट म्हणजे ऑर्टिक अॅन्युरिझम, जे मोठ्या रक्तवाहिन्या असतात छातीमधून हृदयाकडनं खाली जातात पोटाकडे आणि वरती ब्रेनकडे. तर त्या मोठी रक्तवाहिनी सगळ्यात बॉडीमध्ये, त्याला अऑर्टा म्हणतात. त्याला अॅन्युरिझम होऊ शकतो. अॅन्युरिझम म्हणजे त्याचं फोकल डायलिटेशन होतं. अशा पेशंटमध्ये आधीच्या काळात चिरफाड करून ट्रीटमेंट करायला लागायची आणि याच्यामध्ये अराउंड 50% मॉर्टॅलिटी असायची, कारण ही खूप मोठी सर्जरी असते. तर आजकाल आपण ते मोठी सर्जरी अवॉइड करू शकतो आणि ते अऑर्टिक अॅन्युरिझम विदाऊट चिरफाड ट्रीट करू शकतो बाय इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ट्रीटमेंट. आणि ते ट्रीटमेंटला आपण एंडोव्हास्क्युलर अऑर्टिक अॅन्युरिझम रिपेअर असं बोलतो. आणि त्याला साईड इफेक्ट कमी, हॉस्पिटल स्टे कमी, आणि तो जो धोका होता जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तो पण कमी होतो. हो, आणि आजकाल तर आपण परक्युटेनियस
ऑर्टिक अॅन्युरिझम रिपेअर पण करतो, ज्याच्यामध्ये ग्रॉइन मध्ये पण चिरफाड करायची गरज नाही पडत. ऑर्टिक अॅन्युरिझम हा एक अजून फेटल डिसीज आहे. जर ते अॅन्युरिझम रप्चर झाला तर पेशंट जाग्यावर जाऊ शकतो. तर असे पेशंट आपण इमिडिएटली विदाउट सर्जरी ट्रीट करू शकतो आणि त्यांचा जीव वाचवू शकतो. आता तसंच ह्याच्यातला एक आहे की स्ट्रोक पण खूप वाढलेत आफ्टर कोविड, तर खूप वाढलेत. तर त्याच्यासाठी आपण ह्या ट्रीटमेंटचा कसा फायदा करू? बरोबर. आता स्ट्रोक साठी पण आपण मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी करतो. त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा लार्ज वेसल ऑक्लुजन असेल ब्रेन मधली, तर आम्ही फ्युमरल आर्टरी मधनं छोटी नळी टाकतो वरती ब्रेन मध्ये जाऊन, तो जो क्लॉट तिकडे अडकलेला आहे तो ऍस्पिरेट करून किंवा ते स्टंट रिट्रीव्हर वापरून ते बाहेर काढतो आणि रक्तवाहिनी चालू करतो. तर ही ट्रीटमेंट पहिल्या 6 तासात झाली तर पेशंटला जो झालेला पॅरालायसिस आहे तो रिव्हर्स पण होऊ शकतो मॅक्झिमम पेशंट. किती पर्सेंट चान्सेस आहे तो रिव्हर्स होण्याचे? कारण असे पेशंट खूप आहेत. मोर दॅन 50% चान्स असतो की ते रिव्हर्स होऊ शकतो विदिन 5 आवर्स. जर आपण ही ट्रीटमेंट केली तर स्ट्रोक 6 आवर्स, तर जे स्ट्रोकचे पेशंट असतात ज्यांना पॅरालाइज येतो तो आपण टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. येस येस. हे पण एक अजून एक खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जर पूर्ण पॅरालायसिस झाला तर ते पेशंटचं लाईफ पूर्ण बदलून जातं, खूपच चेंज होतं. आणि आजकाल यंग पेशंट फार बघतोय आपण स्ट्रोकचे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे तर एक वरदानच आहे असं पण आपण म्हणू शकतो. तसंच आता अॅक्यूट लिम्ब एक्झिमिया, इस्केमिया, तर त्याच्याबद्दल जसं आपण बोललो की डीव्हीटी मध्ये विनस साइडला थ्रोम्बोसिस होतं, अॅक्यूट लिम्ब इस्केमिया मध्ये आर्टेरियल म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्यामध्ये थ्रोम्बस तयार होतो. तसं झालं तर अचानक पाय थंड पडणे किंवा पाय पॅरालाइज होणे, त्याचं मुवमेंट कमी होणे असं होऊ शकतं. अशा पेशंटला पण आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट दिली पाहिजे. जर आपण 10 तासाच्या आत जो थ्रोम्बस आहे तो जर काढण्यात यशस्वी झालो तर तो पेशंटचा पाय आपण वाचवू शकतो. याच्यामध्ये पण पेशंटला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जो चेंजेस रिव्हर्सिबल आहेत तोपर्यंत आमच्याकडे आलं तर आम्ही ते पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो. नाहीतर मग ही ट्रीटमेंट जर नाही केली तर अॅम्प्युटेशनची गरज पडू शकते. आता तुम्ही जसं म्हणलं तसं एक डायबिटिक फूट एक खूप कॉमन आजार आहे, तर त्या लोकांना बऱ्याचदा मस्क्युलर डिसीजेस होत राहतात पेरिफेरलचे, तर त्याच्याबद्दल सांगाल का? आता कसं आपण अॅक्यूट लिम्ब इस्केमिया मध्ये इमिडिएटली ट्रीटमेंट करायला, तसंच डायबेटिक फूट हे डायबिटीजमुळे रक्तवाहिन्यांचे आजार होतात आणि हे क्रॉनिक असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्रॉनिक ब्लॉकेजेस होऊ शकतात डायबेटिक फूटच्या पेशंटमध्ये. तर ते क्रॉनिक ब्लॉकेजेसमुळे पायाचा रक्त सप्लाय कमी होतो आणि तिकडची जी जखम झालेली आहे ती बरी होत नाही, कारण त्याला ब्लडच मिळत नाही. तर अशा पेशंटमध्ये आम्ही अँजिओप्लास्टी करून, जसं हृदयाची अँजिओप्लास्टी होतं तसंच पायाची अँजिओप्लास्टी करून रक्तप्रवाह वाढवतो आणि जेणेकरून ते जे इस्केमिक टिश्यू आहे तिकडे रक्त जातं आणि ती जखम बरी होते आणि मग पेशंटचा पाय आपण वाचवू शकतो. म्हणजे हे पण अजून एक चांगली ट्रीटमेंट आहे डायबिटिक फूटसाठी, कारण आपण बघितले की खूप त्याच्यामुळे पेशंटला खूप प्रॉब्लेम झालेले, अॅम्प्युटेशन बरेचसे झालेले, तर ते आपण टाळू शकतो. बरोबर. जेव्हा डायबिटिक फूटमध्ये अल्सर होतो तो जोपर्यंत ब्लड सप्लाय वाढत नाही तोपर्यंत बरा होत नाही आणि मग ते अॅम्प्युटेशन लेवल वाढत जातं. तर ते आपण टाळू शकतो. तर आता आपण किती साऱ्या बेनिफिशियल गोष्टी बोललोय की आपण बिना सर्जरी करता बरेचसे आजार बरे करू शकतो, कॅन्सर बरा करू शकतो, ज्याला आपण किमो पण घ्यावी लागत नाही, म्हणजे आपण बाकीचे जे साईड इफेक्ट आहे त्याचे ते टाळू शकतो. आपण फायब्रॉइडचं पण विदाउट सर्जरी त्यांना श्रिंक करू शकतो, प्रोस्टेटचं करू शकतो. तुम्ही आता डीव्हीटी बद्दल बोलले, मग डायबिटिक फूट बद्दल बोलले, म्हणजे ह्याला भरपूर बेनिफिट्स आहेत. तर आपण एकदा ह्याच्याबद्दल विचार नक्कीच करायला पाहिजे की ही नवीन ट्रीटमेंट काय आहे, जे लोकांना माहिती नाहीये. ट्रीटमेंट नवीन नाहीये, लोकांना माहिती नाहीये, तर त्यांना यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे नक्कीच. आणि आता तसंच असतं की ट्रान्सप्लांट झालेले असतात, कोणाचा लिव्हर ट्रान्सप्लांट झालाय, किडनी ट्रान्सप्लांट झालाय, तर त्याला पण आपण काही पोस्ट ट्रीटमेंट करतो का? हे पोस्ट ट्रान्सप्लांट पेशंटला पण बऱ्याच वेळा रक्तवाहिन्यांचे आजार होतात, रक्तवाहिन्या ब्लॉक होतात
किंवा लिव्हरच्या पेशंटला पित्ताशयाच्या नसा असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात, अशा वेळेस पण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट त्या पेशंटला हेल्प करू शकतात ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी. आम्ही त्या रक्तवाहिन्यामधून जाऊन जिथे कुठे ब्लॉक आहे तो अँजिओप्लास्टी करून ओपन करू शकतो, किंवा पित्ताशयाच्या नसामध्ये ब्लॉक असेल तर तिकडे पण आम्ही डायरेक्ट लिव्हरमधनं पित्ताशयाच्या नसात जाऊन त्या अँजिओप्लास्टी करून ओपन करू शकतो. तर हे पण एक बेनिफिटच आहे, कारण त्यांचं ऑलरेडी ट्रान्सप्लांट झालेलं असतं, त्यांच्या बॉडीने अडॉप्ट केलेलं असतं, पण कुठेतरी छोटे फार प्रॉब्लेम बऱ्याच पेशंटला पोस्ट ट्रान्सप्लांट कुठून तरी ब्लिडिंग होतं, रक्तवाहिनी फुटतं, तशा वेळेस पण आम्ही आतल्या आत रक्तवाहिनीमधूनच तो रक्तस्राव बंद करू शकतो, चिरफाड न करता. हे बरेच बेनिफिट आहेत याचे आणि खूपच चांगले. बऱ्याच नवीन ट्रीटमेंट पण आहेत, जसं की आता थायरॉइड नोडूल, इथं थायरॉइड ग्लँड वाढलेली असते, तर इतक्या दिवस आपल्याकडे फक्त सर्जरी हा पर्याय होता, पण आता आपल्याकडे नवीन ट्रीटमेंट आहे मायक्रोवेव्ह ॲब्लेशन किंवा RF ॲब्लेशन. म्हणजे आपण इथून एक छोटीशी सुई टाकतो आणि त्या सुईने ते थायरॉइड नोडूल्स जाळून टाकतो. 3-4 वर्षापासून आपण ते करतोय. खूपच चांगल्या ट्रीटमेंट ऑप्शन आहेत हे. आपण आता बघतो की सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रुबी हॉल नेहमी नवीन मशीन घेण्यामध्ये किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतं. तर तुमच्या फील्डमध्ये कसा तुम्हाला नवीन ह्या इन्स्ट्रुमेंटचा आणि रुबी हॉलचा फायदा होतो? हो, नक्कीच. जसं तुम्ही बोललात, रुबी हॉल इज ऑलवेज अहेड ऑफ ऑल अदर हॉस्पिटल्स इन पुणे. आमच्या फील्डसाठी पण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीसाठी आमच्याकडे एक काही वर्षापूर्वी बायप्लेन कॅथलॅब आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पेशंटला 2 व्ह्यूजमध्ये एकाच टाइमला बघू शकतो, जेणेकरून प्रोसिजर टाइम कमी होतो, रेडिएशन कमी होतं, कॉन्ट्रास्ट जो यूज करतो प्रोसिजरमध्ये तो कमी होतो आणि त्याचा सगळ्या पेशंटला फायदा होतो. आणि ही बायप्लेन कॅथलॅब जी आहे ही रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये, मुंबई सोडून ही पहिली इन्स्टॉलमेंट आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जी रुबी हॉलमध्ये आहे. आणि त्याच्यामुळं सगळे जे आपण इंटरव्हेन्शन्स प्रोसिजर्स करतो त्याचा फायदा डेफिनेटली होतो, म्हणजे त्याचा टाइम, प्रोसिजर टाइम कमी होतो आणि वेसलमध्ये नेव्हिगेट करायला पण आम्हाला 2 व्ह्यूजमध्ये दिसतं, त्याच्यामुळं फास्ट होतं सगळं. आता मी जनरली बघितलंय की लेमॅनला किंवा आमच्या गावाकडे जे डॉक्टर आहेत, छोटे डॉक्टर, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती नसतं. आपल्याला जेव्हा आपण प्रोसिजर करतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळतं की एक काहीतरी नवीन मशीन आलंय, त्याचा मला कसा फायदा झाला, त्याने तुमचा वेळ वाचतो, पेशंटचा कम्फर्ट वाढतो, साईड इफेक्ट कमी होतात आणि तुमचा हॉस्पिटल स्टे कमी होतो. बरोबर. म्हणजे हे जे मिथ आहे लोकांचं की मोठ्या हॉस्पिटलला गेले किंवा खूप मोठे इक्विपमेंट असलेल्या गोष्टींना गेले तर उलट आम्हाला जास्त खर्च लागेल किंवा मला जास्त त्रास होईल, तसं नसून हे उलट फायद्याचं आहे. पेशंटचा त्रास कमी होतो, रिकव्हरी फास्ट होते, प्रोसिजर टाइम कमी होतो, त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट आहेत ते पण कमी होतात आणि हॉस्पिटल स्टे कमी होतो, कारण काही ना काही बारीक बारीक त्रास होत असले तर स्टे वाढत जातो. बरोबर. तर हे सगळं फायद्याचंच आहे पेशंटसाठी. आज आपल्या तुमच्या निमित्ताने ऑडियन्सला कळलंय की ही कशा प्रकारे ह्या ट्रीटमेंट आपण करतो आणि कोणासाठी करू शकतो आणि सर्जरी टाळू शकतो, साईड इफेक्ट टाळू शकतो आणि मिथ आहेत लोकांच्या डोक्यामध्ये की ही ट्रीटमेंट किती इफेक्टिव्ह आहे, तर ही इफेक्टिव्ह पण आहे, याला एव्हिडन्स आहे. गेली 10-12 वर्ष झाली ही ट्रीटमेंट आपण करतो पण लोकांमध्ये प्रचलित नाहीये. तर आता नक्कीच या पॉडकास्ट नंतर प्रचलित होईलच अशी आशा करूया. आणि तुमचा वेळ दिला, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.